जंगलाच्या मधोमध असलेलं एक छोटंसं गाव. इथलं वातावरण नेहमी शांत आणि सुखद होतं. गावातील लोक मोठ्या आनंदाने आणि सुखाने राहत होते. मात्र काही दिवसांपासून गावात विचित्र प्रकार घडत होते. रात्रीच्या अंधारात घरांच्या काचा फुटल्याच्या आवाजाने लोकांना झोपेतून उठायला लागत होतं. पहाटेपर्यंत काचांचे तुकडे सगळीकडे पसरलेले असायचे, पण कोणीच काय घडतंय हे पाहू शकत नव्हतं. कोणालाच काहीच कळत नव्हते की नेमके काय घडते, कोण करते, कशासाठी करते. काही जणांना वाटत होते हे कोणीतरी मुद्दामहून त्रास देण्यासाठी करते, तर काही जणांना वाटत होते की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. मंगेश हा एक त्या गावातील धाडसी मुलगा होता. त्याला मात्र हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे असे वाटत होते. तो हे सगळं उलगडायचं ठरवतो. त्याला हे रहस्य शोधायचं होतं. त्यासाठी रात्रीचे बाहेर पडणे आवश्यक होते, पण भीतीने त्याच्याबरोबर यायला कोणी तयार होत नव्हते. कारण तो असे काही करायचे म्हणत होता की ते ऐकून सगळ्यांच्या कपाळावर घाबरून घाम येत होता. रात्री ज्या ठिकाणापासून हे भयानक खेळ सुरू होत होते ते म्हणजे गावाजवळच्या वेशीवर असलेले एक जुने कोठार. रात्रीचे असे त्या कोठाराजवळ जाणे म्हणजे स्वतःचे मरण स्वतःच ओढवून घेणे होते. कारण बऱ्याच वेळा खूप लोकांना तिथे विचित्र अनुभव आले होते. मंगेशने कसेबसे आपल्या मित्रांना तेथे जाण्यासाठी तयार केले. एके दिवशी रात्री त्याने आपल्या मित्रांना सोबत घेतलं आणि त्यांनी गावाबाहेरच्या जुन्या कोठारात जाण्याचा निर्णय घेतला. लोक सांगत होते की त्या कोठारात शापित आत्मा राहतो, पण मंगेशला असलं काहीच पटत नव्हतं. सर्वजण कोठाराच्या दिशेने चालले होते. सगळीकडे भयान अंधार पसरलेला होता. चालताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते. त्यामुळे आजूबाजूला पसरलेली शांतता अधिकच जीवघेणी वाटत होती. अचानक बाजूच्या झाडीतून कसला तरी मोठा आवाज झाला. आवाज ऐकून अंगावर सरकन काटा उभा राहिला. मंगेशचे मित्र बोलू लागले, चल यार, आपण परत जाऊ, जाम भीती वाटते. मंगेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. कसेही करून आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असे त्याने ठरवून टाकले होते. थोड्याच वेळात ते त्या कोठाराजवळ येऊन पोचले. कोठार अंधारात बुडालेलं होतं. मित्रांच्या हातातील कंदिलाच्या मंद उजेडात त्यांनी कोठाराचा दरवाजा उघडला. दबक्या पावलाने त्यांनी आत प्रवेश केला. तेव्हा एक विचित्र थंडावा त्यांना जाणवला. आत सर्वत्र धुळीचं साम्राज्य होतं. तुटलेल्या वस्तू, कोळ्यांच्या जाळ्याने आच्छादलेली भिंत आणि एका कोपऱ्यात जुन्या पेटाऱ्याचा ढीग पडला होता. मंगेश हळूहळू पुढे सरकला. अचानक त्याच्या लक्षात आलं की त्या कोठारात काहीतरी हालचाल झाली होती. धस झालं. कर करून एक पेटाऱ्याचं झाकण आपोआप उघडलं आणि आतून एक निळसर धूर बाहेर पडला. समोरचे दृश्य पाहून मंगेशच्या मित्रांना घाम फुटला. आता आपले काही खरे नाही असे वाटून त्याच्या मित्रांनी घाबरून बाहेर पळ काढला. पण मंगेश ठामपणे उभा राहिला. त्या धुरातून हळूहळू एक अस्पष्ट आकृती उभी राहिली. ती आकृती गावातल्या पाटलाची होती, जो काही वर्षापूर्वी अचानक गायब झाला होता. पाटलाने मंगेशकडे पाहिलं आणि एक निशब्द विनवणी केली. माझ्या मृत्यूचं रहस्य उघड आणि मला मुक्त कर, असा संदेश त्याच्या डोळ्यात होता. मंगेश त्याच्याकडे पाहत राहिला. आता त्याला समजलं होतं की हे रहस्य फक्त काच फुटण्याचं नाही, तर त्या कोठारात दडलेल्या जुन्या पापाचं होतं. त्याने ठरवलं की गावातल्या लोकांना हे सत्य सांगायचं आणि पाटलाच्या मृत्यूमागचं रहस्य उलगडायचं. पुढच्या काही दिवसात मंगेशने गावातल्या प्रत्येकाला ही गोष्ट सांगितली. शेवटी गावातल्या काही वयोवृद्धांनी मान्य केलं की पाटलाच्या मृत्यूमागे काही लोकांचा हात होता. त्यांनी लहानशा लालसेपोटी त्याला मारलं होतं आणि त्याचं प्रेत त्या कोठारात दफन केलं होतं. मंगेशने पोलिसांना कळवलं आणि पाटलाचं प्रेत शोधण्यात आलं. दोषींना शिक्षा झाली आणि त्या रात्री कोठारातलं रहस्य कायमचं संपलं. गावात पुन्हा शांतता पसरली. मित्रांनो, सत्य कधीच लपून राहत नाही, ते नेहमीच उघड होतं. मग ते कितीही गुपित ठेवण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा. अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.